अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल म्हणजे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपणास माहिती असेल की आता आपण मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी आपण जी आपण पूजा मांडतो त्या मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेमध्ये आपण जो काही कलश मांडतो किंवा त्या कलशावरला आपण महालक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण मुकुट लावणे असेल किंवा सर्व काही गोष्टी करतो. मग जो तो नारळ आहे जो कलशावर आपण प्रत्येक 4 असेल किंवा 5 गुरुवार पूजलेला आहे, पूजन केलेलं आहे माता महालक्ष्मीचं प्रतीक म्हणून, किंवा इतर वेळेस ज्यावेळेस मंगल प्रसंगी आपण आपल्या घरामध्ये मंगल कलश स्थापित करतो पूजेमध्ये आणि त्यावर आपण श्रीफळ ठेवतो, नारळ ठेवतो आणि ज्यावेळेस पूजा संपन्न होते, सगळं काही पूर्ण पूजा असेल किंवा सर्व काही आपलं उद्यापन सगळं पार पाडतं, मग खूप लोकांना प्रश्न पडतो बाकीचे साहित्य तर आपण विसर्जित व्यवस्थित पद्धतीने करू शकतो, पण आपण जो काही श्रीफळ आहे, नारळ आहे मंगल कलशावरचा, त्या नारळाचं नेमकं काय करायचं, खूप लोकांना खूप महिलांना प्रश्न पडतो ह्याचं काय करावं नेमकं. कारण की कोण म्हणतं काय, कोण म्हणतं काय, मग कोणावर विश्वास ठेवायचा आणि काय करायचं हे कळत नाही. तर त्याबद्दलच मला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे की आपल्याला मंगल कलशावरचा नारळ, मग तो मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचा असेल किंवा इतर मंगल प्रसंगीचा असेल, तर त्या नारळाचं नेमकं त्या श्रीफळाचं आपल्याला नेमकं काय करायचं आहे, नेमकं आपण त्याचं विसर्जन करायचं की तो फोडायचा आहे की प्रसाद म्हणून खायचा आहे, नेमकं काय योग्य पद्धत आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओ देणार आहे. नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छिते, ज्यावेळेस आपण एखाद्या आता गुरुचरित्र ग्रंथाच्या पारणाच्या वेळेस आपण ज्यावेळेस नारळ आपण ठेवला होता, मंगल कलश स्थापित केलं होतं, त्यावेळेस सुद्धा खूप जणांनी उद्यापन झालं की खूप लोकांनी प्रश्न केले की त्या नारळाचं काय करायचं आहे, नेमकं तो वाढवायचा आहे, तो विसर्जन करायचा आहे की नेमकं काय करायचं आहे. तर मी एक सांगू इच्छिते, ज्यावेळेस आपण घरामध्ये म्हणजे आपण एखाद्या पारणामध्ये एखाद्या मंगल प्रसंगी असेल किंवा आपण आता देवीचा आता आपण मार्गशीर्ष गुरुवार करत आहोत, त्यावेळेस आपण मंगल कलश स्थापित करत आहोत आणि त्याला आपण देवीचं स्वरूप देत आहोत, जे श्रीफळ आहे, तर काय करायचं आहे, ते श्रीफळ आपण जे एक स्वरूप मांडलेलं आहे देवाचं, तर त्या श्रीफळाला आपल्याला वाढवायचं नसतं, त्याच्यावर आघात किंवा आपल्याला तो फोडायचा नसतो. आपल्याला कधीही मंगल कलशावरचा नारळ असेल किंवा आपल्याला किंवा मार्गशीर्ष गुरुवारच्या कलशावरचा नारळ असेल किंवा पारणामधला नारळ असेल तो फोडायचा नाही. आपल्याला काय करायचं, मी योग्य पद्धत तुम्हाला सांगते आहे, नीट ऐका तुम्ही. तर काय करायचं, तो फोडायचा नाही, त्याच्यावर आघात करायचा नाही. फोडणे म्हणजे काय, कारण की नारळ हा इतका टणक असतो ना की त्याला साधं सुद्धा बदल आपण खाता येत नाही तोडून, तर आपल्याला फोडावा लागतो, जोरजोराने आपटल्यानंतर तो फुटत असतो. मग अशा प्रकारे तुम्ही विचार करा, आपण मंगल कलश म्हणजेच काय, देवीचं ज्यावेळेस आपण घरामध्ये मंगल कलश आपण तो स्थापित करतो, नारळ ठेवतो किंवा आपण मार्गशीर्ष गुरुवारची जी काही पूजा आहे त्यामध्ये देवीचं स्वरूप तिला दिलेलं आहे, आपण मुख लावतो, त्याच्यावरती वेणी गजरा मनोभावे श्रद्धेने 4 गुरुवार 5 गुरुवार आपण त्याची पूजा करतो आणि शेवटचं उद्यापन झालं की आपण तो फोडायचा का. मग एक प्रकारे विचार करा किती मोठा दोष झाला हा. तर तसं करू नका. सरळ सरळ काय करायचं, आपल्याला ते जी नारळ आहे, कुठल्याही पूजेमधला मंगल कलशावरचा नारळ असेल किंवा आपल्या मार्गशीर्ष गुरुवारचा नारळ असेल, तो काय करायचा, उद्यापन झालं आपलं सर्व काही, तर आपण तो नारळ आहे तो एकतर तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही तो घरामध्ये स्वच्छ कपड्यामध्ये घेऊन तुम्ही घरामध्ये बांधू शकता जर जागा असेल तर. जर नसेल जागा किंवा भाड्याच्या रूम मध्ये राहता तर सरळ काय करायचं, तुम्ही तो जो नारळ आहे तो तुम्हाला फोडायचा नाही. तो जो नारळ आहे तुम्हाला काय करायचं, पाण्यामध्ये, आता तुम्ही एक तर पाण्यामध्ये विसर्जन करू शकता, नदी असेल तलाव असेल तुम्ही त्याच्यामध्ये विसर्जन करू शकता, पण आजकाल बघायला गेलं तर खूप जण त्याला विरोध करतात किंवा असं म्हणतात की बा तुम्ही पाण्यामध्ये घाण टाकायची नाही, पाण्यामध्ये असं म्हणजे जे काही आपलं निर्माल्य आहे, नारळ आहे, अशा प्रकारची त्याच्यामध्ये अस्वच्छ नदी तलाव होतील असं आपल्याला करायचं नाही आहे. कोणी कोणी विरोध करतं किंवा जाऊ देत नाही, टाकू देत नाही, विसर्जन करू देत नाही. मग तो पण एक प्रश्न येतो की आमच्याजवळ नदी नाही, नाला नाही, काहीच नाही, मग आम्ही कुठं करायचं. सरळ सरळ काय करायचं, घरामध्येच तुम्ही 3 वेळेस तो जो नारळ आहे तो 3 वेळेस एक आपल्याला स्वच्छ भांड्यामध्ये तुम्ही स्वच्छ पातेलं घ्या, त्याच्यामध्ये पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये तो नारळ आहे तो 3 वेळेस तुम्हाला तो बुडवायचा आहे. 3 वेळेस बुडवणे म्हणजे काय, विसर्जन करणे, पाण्यामध्ये 3 वेळेस बुडवायचा आणि त्याच्यानंतर तो जो नारळ आहे तुमचं समजा आता बंगला आहे, जवळपास अंगण असेल, तुम्ही जर एखाद्या गावाकडे राहता तर तुमचं शेत वगैरे असेल किंवा गावाकडे शेत असेल, तर तो जो नारळ आहे तो 3 वेळेस घरामध्ये पाण्यात विसर्जन करायचा आणि त्यानंतर तो जो नारळ आहे तर तुम्ही तो शेतामध्ये पुरवून टाका किंवा जवळपासच्या अंगणामध्ये जागा तिथे तुम्ही पुरवून टाका. छान त्याला तुम्ही पाणी वगैरे द्या, हळूहळू त्याला रोप येईल आणि त्याला छान असं झाड त्याचं निर्माण होईल. तर विचार करा, त्याचं काही विल्हेवाट आपण योग्य पद्धतीने आपण लावली आहे, काही सुद्धा त्याला काही पण त्रास दिला नाही आहे. उलट विचार करा, आपण देवीचं जे काही स्वरूप म्हणून नारळ पूजलं होतं त्याचं झाड निर्माण होईल आणि आपल्या अंगणात ते वाढेल, तर किती छान वाटेल, किंवा शेतामध्ये ते वाढेल, किती छान वाटेल आपल्याला आणि आपल्याला सुद्धा छान असा आशीर्वादाच्या रूपाने त्याच्या अजून छान असे नारळ सुद्धा भेटत जातील. तर म्हणून सांगते की आपल्या मंगल कलशावरचा नारळ कुठल्याही पूजेमधला किंवा मार्गशीर्ष गुरुवार मधला
नारळ असेल तो फोडू नका किंवा तो फोडून खायचा सुद्धा नसतो. नारळ कुठला फोडून खायचा असतो? ज्या वेळेस तुम्ही एखाद्या देवी देवतांच्या पूजेमध्ये जाता किंवा तुम्ही त्यांच्या मूळ स्थानावर जाता किंवा कोणीतरी तुमचा नारळ तुमच्या ओटीत टाकला आहे, देवी देवतांच्या पूजेमधला नारळ तुमच्या ओटीत दिलेला आहे, तो नारळ तुम्ही प्रसाद म्हणून फोडून खायचा असतो. मंगल कलशावरचा असेल किंवा पारायणामध्ये पण जो काही नारळ ठेवतो साईडला तो फोडून खायचा नाही. तर तुम्ही सरळ सरळ अशा पद्धतीने तुम्ही त्याचं ते तुम्हाला योग्य पद्धत सांगेल त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचं तर चुकूनही तुम्ही तो नारळ फोडू नका. देवीचं जो काही स्वरूप दिला ते नारळ फोडू नका, चुकूनही फोडायचं नाही आपल्याला तो नारळ. सरळ सरळ तुम्हाला काय करायचं आहे, ते नारळ तुम्हाला सांगितली योग्य पद्धत त्या पद्धतीने त्याचं विसर्जन करायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे खूप लोकांना हा प्रश्न पडला होता, म्हणून एकंदरीत सर्वच तऱ्हेने तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायला देखील विसरू नका. तर अशा प्रकारे आजच्याच व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ.